नमस्कार. थोडं काही सांगायचं आहे. ललित लेखक श्रीकांत मोरे. लेख क्रमांक 2. कोऱ्या पाटीवर रेघोट्या. कोऱ्या पाटीवर काहीही लिहून पुसणे किती सोपे असते मित्रांनो. मनाची पाटी सागर किनाऱ्याप्रमाणे ठेवा. बघा, सागरात दर 6 तासांनी भरती येते, ओहोटी सुरू होते, पुन्हा भरती, पुन्हा ओहोटी, असं निसर्गचक्र सुरू असतं. किनाऱ्यावर रेघोट्या लाटेच्या वाढत्या पाण्यावर निघून जातात. असो, मनाचं सुद्धा असंच असावं. राग, लोभ, मोह, मद, मत्सर यांचा अतिरेक म्हणजे सारे कलंकच असतात. ते आपण सातत्याने पुसून टाकावे. मन सतत वाहते ठेवा. नको ते कोरलेले विचार, नको धरून ठेवलेले विचार, नको बदल्याची भावना. मन सतत स्वच्छ निर्मळ ठेवा. असे झाले तर आपण निश्चित माणूस म्हणून जीवनाचा आनंद भोगण्यास पात्र असू. जीवनाला जसे आहे त्यात जगणे शक्य असते. फक्त मन शुद्ध ठेवा असे संत सांगतात आणि ते खरंच आहे. सोप्या भाषेत मन सतत मोकळे करा, मनाची पाटी कोरी करा. आपण आपल्या मनाची पाटी कोरी करावी. कोऱ्या पाटीवर काहीही लिहून पुसणं किती सोपं असतं, पण आपण आपली पाटी कोरी करतच नाही. सतत मागचा पुढचा विचार करतो. कोणतीच रेषा दिशादर्शक राहत नाही. जेव्हा खूप रेषा जीवन पटलावर असतात तेव्हा थोडे क्षण स्वतःसाठी दिले तर लक्षात येतं की जखमा भरून निघतात. भरलेल्या जखमांवर पुन्हा पुन्हा का बरं हात फिरवायचा? पुन्हा पुन्हा त्याच का जखमा शोधायच्या? उरण विसरून जायला हवे. नवीन विचार आपण केला पाहिजे. भूतकाळात रमणे किंवा केवळ भूतकाळापासून शिकण्यासाठी काहीतरी हवं. जखमा त्याच त्या पुन्हा पुन्हा नवीन कुरवाळायच्या, नवीन वाटा शोधायच्या. विश्वास स्वतःवरती ठेवा. जीवनात कशाचीच कमी नसते. कमी असते ती आपल्या अस्तित्वाची. आपणच आपले अस्तित्व विसरून जातो, स्वतःला कुठेतरी हरवतो. सारे असते स्वतःमध्ये. बाहेर जाणे, आत येणे, गुरफटणे. म्हणूनच मी म्हणतो, काही विसरावे उगीचच, काही विसरावे उगीचच. राग का धरायचा मनात? त्याच जखमा का सांभाळायच्या? जीवनाला पुढे न्यायचे असेल तर जुन्या जखमा भरून द्याव्यात. जीवनाला पुढे न्यायचं असेल तर जुन्या जखमा भरून द्यायच्या. सागराला भरते येते. किनाऱ्यावरच्या वाळूवर मारलेल्या रेघोट्या किती सहज पुसल्या जातात. माणसाच्या मनाचं तसंच असावं. संगणकाची एक क्षमता असते. क्षमतेपेक्षा जास्त साठा झाला की संगणक स्लो होतो असं म्हणतात. काही वेळेतच संगणक नवीन माहिती स्टोअर करण्यास असमर्थ होतो. मानवाचंही कधी कधी असंच होतं, नाही का? सारे क्षणाक्षणाला प्रत्येक गोष्टी मेंदूत साठवतात. आपणास म्हणूनच भूत, भविष्य, वर्तमान यांचा मेळ घालणे जमते. मित्रांनो, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर निश्चितपणे काय ठेवायचंय, काय नाही ठेवायचं याचं आपण गणित निश्चित केलं पाहिजे. म्हणजेच अनेक असंवेदनशील विसंगत बाबी आपण पुसून टाकल्या पाहिजेत. मनाची पाटी फार भरगच्च ठेवली तर नवीन चांगलं काही स्टोअर होणार नाही. सातत्यानं चांगले विचार, जीवनाला पूरक, समतोल आचार विचार राहावेत. हे जीवनभर उपयोगी पडतील. जीवनाचा वेग सातत्य राहील असा पाहिजे. त्यासाठी पाटी कोरं करायला आपण शिकलो तर निश्चितच यशस्वी वाटचाल करण्यास आपण ती उपयोगी ठरेल. आपण बऱ्याच वेळा काही गोष्टी मनात सतत ठेवतो. याचा आपल्या जीवनात उपयोग होत नसतो. मद, मोह, मत्सर, काम, माया आदी षड्रिपूंचा मानवी जीवनात फार महत्वाचा भाग असतो. यातील कोणत्याच गोष्टीचा अतिरेक मानवी जीवनाला आवश्यक नसतो. म्हणूनच संयम, समतोल, भूत, भविष्य, वर्तमान यांचा समन्वय साधण्यासाठी मनाची पाटी योग्य तो साठा करेल. अनेक अयोग्य गोष्टी पुसून टाकेल आणि त्या मनाच्या पाटीवरने कायमच्या पुसल्या जातील. आपला परिवार, मनोरमा परिवार.